ग्राउंडवर कचऱ्याचं साम्राज्य आहे हे गौरव शामकुडे यांच्या लक्षात येतं त्यांनी पूर्ण साफसफाई केली। परंतु ग्राउंडवर बसताना हे लक्षात नागरिकांनी ठेवायला पाहिजे की ग्राउंडवर कचरा झाला नाही पाहिजे, दारूच्या बाटल्या नाही झाल्या पाहिजे, पूर्ण कचरा इथंच टाकावा नाही, पूर्ण चिप्सचे पॅकेट, आपलं खऱ्याचे पॉलिथिन, खऱ्याचे सुपाऱ्या, बाटला सर्व इथे पूर्ण कचरा जमा आणि नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे। इकडे कोणतंच म्हणजे कर्मचारी किंवा सफाई कामगार येऊन साफसफाई करत नाही। हे आम्हाला अभिमान वाटतो ग्राउंडच्या सकाळी फिरणाऱ्यावाल्यांना की गौरव शामकुडे यांचं निस्वार्थ सेवेला सर्वांचं सलाम आहे। आपल्या मूलच्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपले सामाजिक कार्यकर्ते श्री गौरव शामकुडे यांच्या सहकार्यातून या ग्राउंडला आपल्या स्वच्छतेबाबत त्यांनी फार चांगला संदेश दिला आहे। तरी मी आपल्या गावातल्या सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की हे ग्राउंड हे आपल्या आरोग्यासाठी किती स्वास्थ्यासाठी किती चांगलं आहे याच्याबद्दल सर्वांना कल्पना असेलच। याच्यामुळे आपलं आरोग्य खूप चांगलं होत असते। इथं फिरायला भरपूर सारे लोक येत असतात। या नगरीत जेवढे राहणारे लोक आहेत ते सर्व इथं फिरण्यासाठी येत असतात। त्याच्यामुळे नागरिकांना प्रत्येकांना आव्हान आहे की इथं कोणी कचरा वगैरे किंवा दारूच्या बाटला किंवा प्लास्टिक असा काही कचरा डस्टबिनमध्ये टाकावा, स्वच्छता ठेवावी, जेणेकरून बाकीच्यांच्या आरोग्यासाठी हे चांगलं राहील। त्यामुळे हा संदेश सगळ्यांना देऊ इच्छितोय आणि याबद्दल गौरव यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। नमस्ते गौरव जी। दैनिक भास्कर के एक पेड़ एक जिंदगी अभियान से जुड़कर पौधे लगाने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। आप जैसे लाखों लोगों ने इस अभियान के साथ जुड़कर अपना कीमती योगदान दिया है। मेरी आपसे गुजारिश है कि आप अपने परिवार के सारे सदस्यों को, अपने दोस्तों को प्रेरित करें कि वो भी पौधे लगाएं। मुझे उम्मीद है कि हमारी इस छोटी सी कोशिश से हमारी आने वाली पीढ़ियां, हमारे बच्चे खुली और साफ हवा में सांस ले पाएंगे। एक बार फिर आपका बहुत बहुत शुक्रिया। नमस्कार, जय हिंद।